नमस्कार. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 13व्या श्लोकावर थोडंसं संभाषण करणार आहोत. 13वा श्लोक जो आहे तो असा आहे, देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिही धीरः तत्र न मुह्यति. आता या 13व्या श्लोकावर दुसऱ्या अध्यायातील ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त 3 ओव्या लिहिलेल्या आहेत. त्या अशा, ऐकै शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची लौकिकी देख प्रमाण तू, येथ कौमारत्व दिसे मग तारुण्य तेथ आपैसे, एया उपरी जरा प्रवेशे एके देही, तैसी चैतन्याचे या ठाई, ये शरीरांतरे पाही, ऐसे जाणे तेया नाही व्यामोह दुःख. अशा प्रकारे 3 ओव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आता या श्लोकाचा मराठी अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे देहधारी आत्म्याला या एकाच शरीरात वयानुसार बालपण, तारुण्य व वार्धक्य येते, तसा दुसरा देह प्राप्त होतो, हे जाणणाऱ्या विवेकी माणसाला त्या बाबतीत दुःख होत नाही किंवा देहासक्ती होत नाही. असं जे आहे हे प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला इतर ज्ञानेश्वरी जर का अभ्यासल्या तर आपल्याला अशा प्रकारचा किंवा तत्सम अर्थ सापडेल. आता अजून एक अर्थ आपण असं बघू, यामध्ये देहधाऱ्याला म्हणजे शरीराला किंवा देहवान आत्म्याला वर्तमान शरीरात ज्याप्रमाणे बाल्य, तारुण्य व वार्धक्य या अवस्था प्राप्त होतात, किंवा आत्मा परिणामास प्राप्त होत नाही, शरीर परिणामास प्राप्त होते, देह अवस्था बदलास प्राप्त होतो, त्याप्रमाणे आत्म्याला मृत्यूनंतर अन्य देहाची प्राप्ती होते. पहिल्या अवस्थेचा नाश होऊन पुढच्या अवस्थेची उत्पत्ती होताना निर्विकार, निष्क्रिय, निर्लिप्त व अधिष्ठान रूपाने नित्य असणाऱ्या देहधार्याच्या म्हणजेच आत्म्याचा नाश व उत्पत्ती होत नाही. हा विवेक धैर्याने धारण करणारा याविषयी आत्म्याचे नित्यत्व व देहाचे अनित्यत्व याविषयी मोहित होत नाही, याविषयी संशय, विपर्य, भ्रांतीस प्राप्त होत नाही. अशा प्रकारचा अजून एक अर्थ आहे. आता या ठिकाणी थोडासा विरोधाभास आहे. विरोधाभास असा आहे की आत्माचा जो प्रयोग केलेला आहे शब्दाचा, हा शब्दाचा आत्म्याचा जो प्रयोग आहे हा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला नाही. त्यांनी साधं स्पष्ट सांगितलं आहे की तैसी चैतन्याच्या ठाई, ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. या ठिकाणी चैतन्याच्या ठाई हे जे परिणाम आहेत ते चैतन्याच्या ठाई होतात. आता आत्मा चैतन्य स्वरूप आहे हे मान्य करू आपण, पण स्थित्यंतरे जी होतात ती चैतन्याच्या ठाई होतात. यामध्ये अजून विरोधाभास असा आहे की शरीर परिणामास प्राप्त होते, तर मृत्यूनंतर जे आहे ते शरीर परिणामास प्राप्त होत नाही. जीव जो आहे हा संघात आहे आणि मृत्यूनंतर तो संघात जो आहे तो विगलित होतो म्हणजे वेगळा होतो. पंचमहाभूतांचं शरीर बनलेलं आहे, सर्वांना मान्य आहे. तर पंचमहाभूते ही पंचमहाभूतामध्ये विलीन होतात किंवा ते जुळतात. जसं एखादं भांडं, मातीचं भांडं असतं, ते फुटलं तर फुटल्यानंतर त्या भांड्याचा आकार जो आहे तो नष्ट होतो आणि ते भांडं फुटून जातं आणि माती होऊन जाते त्या भांड्याची. तर याच्या ठिकाणी ते भांडं जे आहे ते पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये परिवर्तित होत नसतं. त्यामध्ये तो जो पंचमहाभूतांचा जो देह आहे हा देह याच पृथ्वी तलावर इतर महाभूतामध्ये मिसळून जातो. म्हणजे जसं आकाशतत्व आहे शरीरामधलं, तर आकाशतत्व हे सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे. ते सर्व आकाशतत्वामध्ये विलीन होतं असं म्हणताच येणार नाही, कारण ते आकाशतत्वच आहे. पण रसधातू जो आहे हा पुन्हा सूर्य जो आहे तो शोषण करून घेतो, त्यामुळे रसधातू जो आहे तो रसामध्ये विलीन होण्याचा प्रश्न नाही आहे.
मग राहतं काय, मूळ जे आहे ते पृथ्वी तत्व तर इथेच राहणार आहे, त्यामुळे ते शरीर परिणामास प्राप्त होते असं आपण नाही म्हणू शकत. दुसरं, देह अवस्था बदलास प्राप्त होतो हे पण म्हणता येणार नाही, कारण जसं देह म्हणजे शरीर आहे, जसं शरीर परिणामास प्राप्त होते तसंच म्हणावं लागेल की देह पण परिणामास प्राप्त होतो किंवा अवस्था बदलास प्राप्त होतो, ते पण बरोबर नाही आहे. आता या ठिकाणी आत्म्याला मृत्यूनंतर अन्य देहाची प्राप्ती होते असं जे म्हटलेलं आहे ते मान्य नाही, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तेच म्हटले की चैतन्याच्या ठायी ही स्थित्यंतरे होतात. चैतन्य ठाईची ओवी जी आहे ती 110वी ओवी आहे. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. ते या ठिकाणी जसं या देहामध्ये असताना तारुण्य म्हणजे लहानपण म्हणजे कौमारम, तारुण्य आणि जरा म्हणजे म्हातारपण, जसे ही स्थित्यंतरे होतात तशा प्रकारची स्थित्यंतरे या देहामध्ये होत असतात. आणि देहांतर म्हणजे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा जो धीर मनुष्य आहे ही स्थित्यंतरे होत राहणार आहेत, नवीन देह प्राप्त होत राहणार आहे, पुन्हा तो पण देह नष्ट होणार आहे, अजून नवीन देह मिळणार आहे. ही जी स्थित्यंतरे होतात ही चैतन्याच्या ठायी होतात. त्या ठिकाणी आत्मा हा नवीन देह धारण करतो. ही जी धारणा सर्वत्र मान्य आहे ती धारणा तशी आवश्यक नाही, कारण आत्मा जो आहे हा काही देह धारण करत नसतो. या सगळ्या ज्या गोष्टींची स्थित्यंतरे होतात ती चैतन्याच्या ठायी होतात. आता चैतन्य आणि आत्मा या दोघांच्यामध्ये जर का भेद करायचं म्हटलं तर ते एक आपण वेगळ्या डिस्कशनमध्ये बघू. पण या ठिकाणी आत्मा हा नवीन जन्म घेतो, आत्मा हा नवीन देह धारण करतो, ही जी धारणा आहे ही धारणा योग्य नाही, एवढं सांगण्याचा प्रयत्न आहे याद्वारे. नमस्कार.